नमस्कार, पूर्ण ब्रह्म किचनमध्ये मी कांचन जाधव तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण करणार आहे नवरात्र स्पेशल उपासाची पौष्टिक खीर। उपासाची पौष्टिक खीर करण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे। इथं अर्धी वाटी साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे, एक छोटा बटाटा किसून घेतलेला आहे, मीठ, आलं, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे, एक छोटी वाटी दाणे घेतलेले आहेत, 4-5 काजू घेतलेले आहेत, थोडं जिरं घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी आणि तूप घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेली आहे। पॅन गरम झालेली आहे, त्याच्यात आपल्याला 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचे। त्या तुपात आपल्याला हे दाणे आणि काजू, आपण पॅन मध्ये टाकलेले हे दाणे आणि काजू छान लालसर रंगावर आपण भाजून घेऊया। या गरम पॅन मध्ये आपण तूप टाकून हे दाणे आणि काजू छान लालसर रंगावर आपण भाजून घेतलेले आहेत। आता आपण एका ताटलीत हे काढून घेऊ। याच पॅन मध्ये आपल्याला आणखी थोडंसं तूप टाकून आता आपण हे जे जिरं घेतलेलं आहे हे जिरं पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे। ही आलं आणि मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे। थोडंसं परतून घेऊ। थोडंसं परतल्यानंतर हिरव्या मिरचीतला तिखटपणा कमी होतो। आपलं जिरं पण छान फुललेलं आहे। या स्टेजला आपल्याला ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आणि आपण जो हा बटाट्याचा किस तयार करून घेतला होता हा पण ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे। आता हा बटाट्याचा किस पण आपण ह्याच्यात छान परतून घेऊ। हा कच्च्या बटाट्याचा आहे, पण आपण थोडा वेळ ह्याच्यात असं परतून घेतल्यानंतर हा बटाट्याचा किस छान शिजला जाईल। आपला बटाट्याचा किस छान परतून झालेला आहे। ह्याच्यातच आपल्याला 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आणि ह्याला छान उकळून घ्यायचं आहे, म्हणजे थोडा राहिलेला बटाट्याचा किस यात छान शिजला जाईल। तुम्ही पाहू शकता आपला हा बटाट्याचा किस पण याच्यात छान शिजलेला आहे। आणि आता आपल्याला हा जो भिजवून घेतलेला जो साबुदाणा आहे हा याच्यात घालून घ्यायचा आहे। आणि एकसारखं हलवून हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान याच्यात शिजू द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला हा किसलेला बटाटा पण छान ह्याच्यात शिजलेला आहे आणि आपण जो साबुदाणा टाकला होता तो पण आपला छान ट्रान्सपरंट झालेला आहे। आता ह्या स्टेजला आपण हे जे दाणे आणि काजू जे आपण फ्राय करून घेतलेले होते ते ह्याच्यावर टाकूया। आणि गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। नवरात्राच्या उपवासासाठी केलेला हा पोटभरीचा नाश्ता, तुम्ही याला खीर म्हणू शकता किंवा नाश्ता म्हणू शकता, कारण आपण साबुदाण्याची खीर तर सगळेच जण खातो, पण नवरात्राचे 9 दिवस ज्यांना उपवास असतो त्यांना तेच प्रकार खाऊन कंटाळा येतो, तर हा नवीन प्रकार तुम्ही नक्की ट्राय करू शकता। आजचा आपला पौष्टिक खीरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा। धन्यवाद।